नमस्कार रसिक श्रोते हो, मी रेश्मा. अंतर्मनाच्या गाभाऱ्यातून भावनेचा ओलावा झिरपतो आणि हृदयाच्या स्पंदनांवर मेंदू शब्दांची पेरणी करतो. या दोहोंच्या मिलनातून तयार होणारा रोग म्हणजे कविता. ही कविता मनाला फुलवते, खुलवते, सावरते, दिलासा देते. म्हणूनच तुम्हा आम्हाला ती अधिक जिव्हाळ्याची वाटते. अशाच भावोत्कट कवितांचा, त्यातल्या भावसौंदर्यासह आस्वाद घेतो आहोत उत्सव भाव या काव्यमालिकेअंतर्गत. डॉक्टर अरुणा ढेरे यांच्या भावस्पर्शी आणि तात्विक कवितांमधली एक एक कविता तिच्यात रुजलेल्या खोलवर जाणीवांसह आपण समजून घेतो आहोत. उत्सव भाव भाग 7. सादरीकरण मयुरी शिदोरे, मनोज आहेर. तांत्रिक सहाय्य विशाल गांगर्डे. निर्मिती साहित्य उत्सव परिवार. तर ऐकूयात उत्सव भाव भाग 7. कवितेचं शीर्षक आहे देता यावे. देता यावे हसू निरभ्र अकलंकित. देता यावे हसू निरभ्र अकलंकित. निरागस तान्ह्याच्या आनंद इतके सहज कोवळे. देता यावे हात निर्हेतुक आश्वासक. देता यावे हात निर्हेतुक आश्वासक. स्वतःला स्वतःचा आधार देण्या इतके स्वाभाविक मोकळे. देता यावे शब्द अम्लान निसंशय. देता यावे शब्द अम्लान निसंशय. आयुष्याच्या पायाशी जगणारे निरहंकार. देता यावे हृदय अपार निरामय. देता यावे हृदय अपार निरामय. दयाघणाच्या दारापाशी पोहोचवणारे निराकार. मानवी हृदयाचे, त्यातील सौंदर्याचे सुंदर असे चित्रण करणे हे डॉक्टर अरुणा ढेरे यांच्या काव्याचे वैशिष्ट्य. त्यातूनच त्यांच्या बहुतांशी कविता फुलत जातात, रंगत जातात, मनाला मोहवत जातात. देता यावे ही कविता हृदयाचे सौंदर्य दाखवते. मानवी वृत्तीमधील निरपेक्षता भावाची अपेक्षा व्यक्त करते. त्याचबरोबर त्याचे नात्यांवर, मानवी संबंधांवर होणारे सकारात्मक आणि सौंदर्यपूर्ण परिणामही दर्शवते. माणूस हा प्रत्येक कृती करताना त्यामागे कुठला तरी हेतू ठेवूनच करत असतो. आणि हा आरोप नाही, तर हे वास्तव आहे, सत्य आहे, जे कोणालाही स्वीकारावं लागेल. अगदी संध्याकाळी नोकरीवरून घरी परतणारा नवरा मोठ्या लाडानं, कौतुकानं आपल्या बायकोसाठी गजरा सोबत घेतो. हा गजरा तिच्या केसात माळतो. तो माळत असताना सुद्धा त्याच्या मनात तिनेही आपली स्तुती करावी, लाडानं आपल्याकडे बघावं, एखादं चुंबन झालंच तर द्यावं, अशी कुठली तरी अपेक्षा असतेच. परंतु अपेक्षांवर आधारित अशी कृती करण्यापेक्षा कुठलीही अपेक्षा न ठेवता किंवा कुठलाही मोबदला न अपेक्षिता सुद्धा मानवी कृती व्हायला हवी, अशा पद्धतीचं म्हणणं कवयित्रीनं आपल्या कवितेतून मांडलेलं आहे. माणसाला देता यायला हवं, ही सगळ्यात मोठी जमेची बाजू. मानवी कृतीमधील, वृत्तीमधील सगळ्यात मोठा गुण हा देणं म्हणजे दान करणं, दातृत्व हा असल्याचे आपण प्राचीन काळापासून ऐकतो, त्यावर बोलतो, तत्वज्ञानही त्यावर मांडतो. परंतु प्रत्यक्ष कृती करणं मात्र तितकंसं सोपं नसतं. आम्ही आमच्याकडच्या वस्तूंचं दान देऊ शकतो, आम्ही आमच्याकडच्या संपत्तीचं दान देऊ शकतो, पण प्रत्येक वेळी समोरच्या व्यक्तीला खुश करण्यासाठी, आनंदी करण्यासाठी तुमच्याकडच्या वस्तू, संपत्ती, पैसा, जड जवाहीर हेच पुरेसं नसतं. बऱ्याचदा एक आश्वासक शब्द कुठल्याही अपेक्षेविना त्या व्यक्तीसाठी उच्चारून बघा. एक असं हसू की जे निखालस निर्मळ आहे,
अगदी लहान बाळाच्या चेहऱ्यावर असतं तसं. ते हसू सुद्धा, ते स्माईल सुद्धा समोरच्या व्यक्तीला आपल्याकडे खेचू शकतं, त्या व्यक्तीला कमालीची शांती देऊ शकतं. एक आश्वासक स्पर्श असेल. आणि या सगळ्यांपेक्षा महत्त्वाचं, तुमचं हृदय त्या व्यक्तीप्रती पूर्णपणे सुंदर असायला हवं. सौंदर्याची हृदयाशी जोडलेली ही नाळ जर त्या व्यक्तीकरिता असेल तर निश्चितच प्रेमाचा अतूट धागा हा बांधला जातो. हेच तर कवयित्रीला सांगायचंय. देण्यामागे अपेक्षा असते, परंतु ती अपेक्षा वजा करून सुद्धा एका निरपेक्ष भावनेनं प्रत्येक व्यक्तीला काहीतरी देता यायला हवं, जे निराकार आहे, ज्याला कुठला आकार नाही पण तरी सुद्धा ते सुंदर आहे, जे निशब्द आहे, ज्यात कुठले शब्द नाही, आश्वासन नाही, पण तरी सुद्धा ते आश्वासक आहे. आणि यातूनच नात्याचं सौंदर्य, मानवी ऋणानुबंधाचं सौंदर्य हे खुलत जातं. हेच कवयित्रीला दाखवून द्यायचं आहे. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 ह्या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 20 25. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या. ज्ञान आणि मनोरंजनाचा आविष्कार साहित्य उत्सव परिवार.